स्वयंपाक चालू आहे का? हा बरोबर. आचारी गावातून सोबत आणलेत महाराज? हा सोबत आहे. वा वा. आपण आज आमच्या परभणी जिल्ह्यातील मंठा तालुका तुकाराम महाराज यांच्या दिंडीमध्ये आलेलो आहोत. आता स्वयंपाक चालू आहे. मला वाटतं कीर्तन झाल्याच्या नंतर पंगत होईल. हा नाही का? हे आचारी आहेत का? महिला मंडळ. बरोबर. या किती महिला वर्षापासून मंडळ चालतात ताई दिंडीत? का याच वर्षी आले? बरोबर. हे काय चाललंय? बर. भाजी काय बनवता भाजी आज? आचारी कोण आहे तिकडे? आचारी आचारी इकडे समोर आहे. वा वा. माऊली तुम्हाला खूप सेवा घडती बरं. तुम्ही दिल्लीत तुम्हाला नसं चालायला मिळत, पण म्हणतात ना 10 एक गेला तर चालतोय, पण 10चा पोशिंदा जाऊन लाख मेला तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. चांगली गोष्ट आहे. खूप छान आहेत. कारण सर्व गावातल्याच महिला आहेत का काय खेड्याच्या? महाराज जी हे असं आहे, हा या ज्या महिला आहेत या अनेक गावच्या 4-5 गावच्या महिला आहेत. त्या वाटूर फाट्याच्या 2-3 महिला आहेत, त्या मंठ्याच्या आहेत, त्या तिकडच्या लोणारकडच्या आहेत, या आजी जालन्यामधल्या आहेत, म्हणजे गोरगावच्या आहेत, त्या मंठ्यामधल्या आहेत, या इकडच्या शेलू मधल्या आहेत, या इकडे गेवराई मधल्या आहेत. आणि ह्या इतके सेवा करतात. हे विदर्भातले आचार्य आहेत. यांना माझ्याकडे 18-20 वर्ष झालेत. विनामूल्य कुठल्याही पद्धतीची इतकी सेवा करतात. त्यांना त्यांच्यासाठी तर तारीफ झालीच पाहिजे. पण दुसरा विषय असा आहे, कारण त्यांचे सेवा भाव इतका चांगला आहे आणि त्यांच्या स्वभावामध्ये इतकं प्रेमळता आहे. कोणताही माणूस जरी आला, कुठला पंक्तीवाला जर दाता असेल, कोणी कमी असेल, कोणाचं जास्त असेल, पण त्या माणसाची एवढी सहनशीलता आहे की त्या माणसाला एक महाराजाची पदवी ही शोभेल असा आमचा जो आचार्य आहे हे बोडखे मामा. आणि याच्यामध्ये जे आमचे जे मॅनेजर आहेत, त्या तुमचे ज्या महिला मंडळच्या हे एवढ्या तुमच्या मॅनेजर आहेत, आमच्या आशामती ताई खरात गेवराईकर, या सगळे मॅनेजमेंट करतात. काय गावात? गेवराई. मला वाटलं मंठ्याच्या जवळ. मंठ्याजवळ 3 किलोमीटर आहे. महाराज खूप आनंद आहे. आणि असं वाटतं एकच सेवा भाव आहे की त्यांना एक माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही उपदेश करतो, कीर्तन प्रवचन करतो, ते तर सेवा हा दारवंटा. कारण सेवा ही त्यांना माहिती आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची. त्याच्यापेक्षा ही जी वारकऱ्याची सेवा आहे, जसं माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकोबराय म्हणतात, अनेक आपल्याला असे पुरावे सापडतील की अरे देवाची सेवा केल्यापेक्षा, संताची सेवा केल्यापेक्षा संतांची जी सेवा करतात, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद देवा हाची मज, अशी यांची सद्भावना आहे. आणि त्या न्यायाने हे सेवा करतात. म्हणून ह्या महिला मंडळाला, आमच्या आचार्य टीमला, कारण यांना झोपी नसतात, म्हणून मी यांचं कौतुक करतो. मगाशी मी तुमच्या चॅनलला बोललो नाही, याच्याकरता बोलतोय कारण यांचे कष्ट खूप आहेत. म्हणून यांना द्यावे तेवढे आमचे कोटी 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 धन्यवाद. आमच्या स्टॉपला, आचार्य मंडळाला त्याच पद्धतीनं आमच्याकडे एक स्टॉप इतका नंबर 1चा आहे, तो म्हणजे राहुलच्या ठोकणार. तो इथं कोणी आहे का आजार? पण इतका चांगला स्टॉप आहे. राहुलच्या ठोकणार आहे कोणी इथं? आराम करतात नाही, तो ते आराम करतात महाराज. आणि भजने मंडळ बी आहे, चांगलं भजने मंडळ. 185 दिंडी क्रमांक. सगळे लोक आमचे गवळण भारूड हरिपाठ कीर्तन. सकाळी आमचं प्रवचन झालंय, काकडा झाला, प्रवचन झाला. आता लागलीच शीतलताई यांचं कीर्तन होणार आहे. आणि त्यानंतर शीतलताई या ना समोर, या ना. शीतलताई नाही तिथं बाहेर गेल्या. आणि मला आठवतं बोला की स्वयंपाक सुगरणी आणि उदारी, रसज्ञ आणि जेवण, रसज्ञ जेवणारे आहेत. मला वाटतं नंबरची दिंडी म्हणल्यावर असे पळून लाडू बिस्किट घेत नसतात, अजिबात नाही, एकही नाही. त्यालाच म्हणा मग रसज्ञ आणि जेवणारे. याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, त्या सुगरणी आहेत आणि उदार बी येतात. सुगरणी आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारे मिळती एक सर, मग मिळणं काय. आणि असं जर मिळालं तर आता काय काय दिंडीत असं आहे बघा, भरपूर स्वयंपाक होतो पण जेवणारच कोणी नाही. काय झालं म्हणले महाराज, सगळेच लोक जेवायला बाजूला गेले, स्वयंपाक करून जान व्हायला. पण आज स्वयंपाकाची तयारी असून सुद्धा एवढी मोठी पब्लिक तुमची वारकरी तत्पर येतं. मला वाटतं सुगरणी उदारच येतात. नाही, खूप सुंदर. आणि शास्त्रकाराचं एक श्लोक मला आठवतो बघा, तुम्ही महिलाचं नाव घेतलं म्हणून. आपके ऑपरेटर महिला दाखव दादा. कार्येषु मंत्री, बरोबर, करणेषु दासी, भोजनेषु माता आणि क्षयनेषु रंभा. कार्य करण्यामध्ये महिला मंत्र्यासारखं नियोजन करतात. कार्येषु मंत्री, करणेषु दासी
मग रावटीमध्ये मालक झोपतात, ही झेंडूबाम लावून पाय चोळते दाशी सारखे, ती चालत नाही का सोबत? ती पण चालते. पण बघा, हा झोपतो, ती ताई पाय चोळती, तिनं नेमकंच धुणं धुतलेलं असतं, कुठंतरी दगड पाहिलेला असतो, वारीत वाटचालीमध्ये दगड मिळत नाही, पाणी मिळत नाही, ती कपडे वाळू घालती, पाण्याचे थेंब येतात, पाण्याचे थेंब येत असताना कपड्याकडे लक्ष, मालकाचे पाय दाबवायचे आणि तेवढ्या वेळामध्ये स्वयंपाकाला सहकार्य करायचं आणि तिनंच पुन्हा मालकाला उठवायचं. म्हणजेच कर्णेषु दासी, कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, दासी सारखं राब राब राबणारी आणि भोजनेषु माता, आपले पती जेवत असताना घासा घासाने भरवणारी, तिला आपल्याला आईची आठवण येणारी, ही आमची आई भगिनी. म्हणून धन्य माता पिता, मातृदेवाय भव, पितृदेवाय भव. असो महाराज, खूप रामकृष्ण हरी. तुम्ही आम्हाला आमच्या दिंडीची मुलाखत घेतल्याबद्दल आमच्या दिंडी क्रमांक 185च्या वतीनं आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं युट्यूब चॅनल जे आहे असंच भरभराटीला येऊ अशी मी माऊलीच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व शेअर करा. सज्जन महाराज पजई, बरोबर महाराज, सज्जन महाराज पजई या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर सर्वांनी करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. बंद करा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या दिंडीतले.